इराण आणि अमेरिकेच्या युद्धानंतर आता सोनं आणि चांदीच्या किमतींमध्ये आपण बघितली की मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे। मागील 4 ते 5 दिवसात जवळपास सोन्याच्या किमतीत 20,000 वाढ झालेली आहे आणि याच्याच संदर्भात आपण बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत सराफा व्यवसायाचे अध्यक्ष रंका सर। काय सांगाल सर, ही जी वाढ झालेली आहे त्यांची नेमकी कारणं काय आहेत, का ही इतकी वाढ झालेली आहे? इराण, इस्रायल आणि यांच्या या भांडणामध्ये किंवा या वादामध्ये किंवा युद्धामध्ये आखाती देशाला एक टार्गेट केलेलं आहे। सगळ्या एअर स्पेस बंद झालेले आहेत, सगळी विमानांची उड्डाणं रद्द झालेली आहेत। त्याचप्रमाणे युरोप यानंतर आपले युरोप कंट्रीज म्हणा, आफ्रिका कंट्रीजसुद्धा ते आता भारतात किंवा या बाजूला एअर स्पेस बंद झाल्याने विमानं रद्द होत आहेत। आणि यामुळे भारतामध्ये जो काही सोन्याचा जो सप्लाय पाहिजे तो आता होऊ शकत नाही आहे। तेलाचा होऊ शकत नाही, सोन्याचा होऊ शकत नाही। आणि त्यामुळे काय झालं की जशी मागणी आहे त्याप्रमाणे सप्लाय नसला की नेहमीच भाववाढ होते। ही जी भाववाढ आहे ही एक लक्षात ठेवा की सोन्याचे भाव काही भारतातनं नक्की होत नाही, हे सगळे लंडनहून संध्याकाळी 6ला होतात। आणि तिथं जशी मागणी आहे किंवा सप्लाय तिथं कमी पडत असेल तर भाववाढ होते। आज पाहता की गेल्या काही महिन्यापासून आपल्याकडे युद्धाचं वातावरण जसं म्हणतो ना की आकाशात ढग मांडायला लागले, तसेच युद्धाचे सगळे वातावरण झाल्यामुळे सगळ्या कंट्रीजनी सोनं खरेदी करायला लागले। सेंट्रल बँकनी मोठ्या प्रमाणात घेतलं, कारण त्यांना डॉलरचे भाव कमी होतील म्हणून त्यांनी डॉलर विकल्याने सोनं खरेदी केलं। कारण युद्धात करन्सी देश चालत नाही आणि त्यांना त्यांचे हे जे आहेत सोनंच कामाला येणार किंवा तेल कामाला येणार, त्यामुळे भाव वाढत गेले होते अचानक। आता युद्ध झाल्याबरोबर पहिल्याच दिवशी दराकडनं भाव वाढले आणि ते कॉन्स्टंट राहिलेत। आणि आता जोपर्यंत युद्ध थांबत नाही किंवा युद्ध परिस्थिती कमी होत नाही तोपर्यंत भाव कमी येण्याची शक्यता फार कमी आहे। आता गुढीपाडवा आला आहे, अक्षय तृतीया आला आहे, लग्नाचं सीझनही आहे। याचा परिणाम तर बिझनेसवर तर नक्कीच आहे, कारण इंडस्ट्रीवरही मोठ्या प्रमाणात इंडस्ट्रीला पण चांदी मोठ्या प्रमाणात लागते, बेस्ट कंडक्टर म्हणून सोनंही लागतं। मग असं सप्लायच नाही झालं तर सगळ्यांची मॅन्युफॅक्चरिंगसुद्धा धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही। आणि याचा परिणाम जो इंडस्ट्रीवर आहे तसा बिझनेसवर आहे। बिझनेसवरची गिराईक वेट अँड वॉच करायला लागले। सर, आता डिमांड किती आहे आणि किती सप्लाय कमी पडतोय आणि काय डिमांड ह्या प्रत्येक सीझन प्रमाणे आपल्याकडे लग्न सराई असते, दिवाळी झाल्यानंतर लग्न सराई, त्यानंतर गुढीपाडवा, अक्षय तृतीया असे अनेक वेगवेगळे सण असतात। या सणला आपल्याला इच्छेनुसार आपल्या याच्यामध्ये सोन्याचं दागिने खरेदी करतात, कारण लक्ष्मी समजली जाते। या गुढीपाडव्याला मोठी डिमांड असते, अक्षय तृतीयाला मोठी डिमांड, लग्नालाही असते। पण ही आता क्वांटिटीमध्ये सांगणं म्हणजे असाही मी अनुभव पाहिलेला आहे की गुढीपाडव्याच्या दिवशी साऊथमध्ये एका दिवसात 7 टन सोनं विकलं गेलं। याचा इम्पॉर्टन्स बघा। तर त्यासाठी या गुढीपाडव्याला क्वांटिटी कमी होण्याची शक्यता आहे, त्यामुळे बिझनेसला फटका बसू शकतो। हां सर, मग आता जी किमतीत वाढ झालेली आहे त्यामुळे सोने खरेदी करण्यासाठी जे लोक येतात तर ती आता कुठेतरी खरेदी कमी करू शकतात का लोक? लोकांचं बजेट ठरलेलं असतं, कारण एक लक्षात ठेवा, नोकरीदार मिडल क्लास यांचं बजेट ठरलेलं असतं। रिच लोकांचं बजेटला काही प्रश्न नसतो। आणि जेव्हा हे मंथली बजेट असतं त्यांचं काही रुपयामध्ये असतं आणि जेवढे बजेट केलं असेल तेवढंच सोनं घेतात, मग त्यामुळे क्वांटिटी कमी होते, अमाऊंट तीच राहते। म्हणजे खरेदी करतील खरं म्हणजे या दिवसात म्हणजे सणाच्या दिवशी एक भावना आहे की सोनं आणि चांदी घरी आणणे म्हणजे लक्ष्मी आणणे, आणि त्यामुळे खरेदी तर करतील, याच्यात दुमत नाही। नक्कीच सर, ही जी सोन्याची किमतींमध्ये झालेली वाढ आहे ती वाढ झालेली असली तरी सुद्धा सोने खरेदी जी आहे ती नागरिकांकडून केलीच जाईल आणि याचा कुठलाही परिणाम सोने खरेदीवर होणार नाही असा विश्वास जो आहे तो त्यांच्याकडून व्यक्त करण्यात आला। कॅमेरा पर्सन अजय गंगुर्डेसह मोना येनपुरे, सिविक मिरर।